नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम मार्गिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच असते. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना अर्जांची छाननी होणार, या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. बघा, आता काही लाडक्या बहिणी त्यांना ह्या ठिकाणी मोठा धक्का बसलेला आहे. मोठा धक्का आहे. हा मोठा धक्का काय, तर आता काही महिलांना ह्या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत. आता किती महिला आहेत ज्यांना पैसे मिळणार नाहीत, त्यासोबतच आता तुम्हाला पैसे मिळणार किंवा नाही ते कसं चेक करायचं, यादी आहे, तर त्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला कसं चेक करता येईल ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व महिलांना व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेचे छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. तर बघा, अर्जांची छाननी होणार, या लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत. कोणत्या लाडक्या बहिणी तर त्यांना पैसे मिळणार नाही ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना एक महत्त्वाचा प्रश्न. आत्तापर्यंत बघा, भरपूर महिलांना वाटतं योजना बंद झालेली आहे, पैसे येणार नाहीत, सर्व काही खोटं आहे. परंतु त्यावर बघा, हे जे काही हे तुम्हाला खरं ठरवण्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय तुमच्याजवळ आहे. काय, ज्यांना आतापर्यंत 7,500 आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. जास्तीत जास्त महिलांनी संख्येने त्या ठिकाणी लिहून पाठवायचे 7,500 रुपये. कारण बघा, योजनेचा हा विषय आहे. योजना खरंच त्या ठिकाणी सुरू होती का, योजनेचे पैसे तुम्हाला आलेले आहेत का, हा देखील प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे ज्या महिलांना पैसे आलेले असतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 7,500 रुपये लिहून पाठवायचे. कारण बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर तुमच्या लाडक्या भावांनी म्हणजे जर आपण पाहिलं असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जुलैमध्ये त्या ठिकाणी ही लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी सुरू केली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणून. आणि त्यामध्ये मग दोन्ही भाऊ असतील, त्यामध्ये मग आपण जर पाहिलं तर त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते. तर आता सध्या जर आपण पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीस हे माननीय मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब, त्यासोबतच अजितदादाजी पवार त्या ठिकाणी आहेत. आता बघा, हे तीनही भाऊ तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केली आहे. तर या लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं योजना खोटी आहे. तर ही योजना खोटी आहे का तुम्हाला सांगायचं आहे. लाडक्या भावांनी तुम्हाला पैसे दिलेले आहेत किंवा नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आतापर्यंत 7,500 रुपये तुम्हाला लाडक्या भावांनी दिलेले आहेत किंवा नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर संपूर्ण माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. कोणत्या बहिणी ज्यांना पैसे मिळणार आहेत, यादीत कसं नाव पाहायचं आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया. चला तर मग लगेच आपण सुरुवात करूया. तर बघा, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला झाला. पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दरमहा 2,100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलं होतं. बघा, विधानसभेची जी निवडणूक आता ह्या ठिकाणी सुरू होती, 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली आणि 23 नोव्हेंबरला त्या ठिकाणी निकाल जो आहे तो त्या लागलेला होता. जर आपण आता पाहिलं तर बघा, महायुतीला पुन्हा एकदा या ठिकाणी सत्ता मिळालेली आहे. पुन्हा एकदा महायुती सत्तेत आलेली आहे. तर सत्तेत आम्ही आल्यास 2,100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेलं होतं. म्हणजे त्यांचा जो मॅनिफेस्टो होता, जाहीरनामा होता, त्यामध्ये त्यांनी तशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं. तर हे आश्वासन देखील लवकरच पूर्ण होणार आहे. तुम्हाला 1,500 रुपये दिले जाणार आहेत. आता मग प्रश्न येतो की पुढचा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार. बघा, डिसेंबर तर सुरू झालेला आहे, मग हा डिसेंबरचा हप्ता केव्हा येणार हा प्रश्न सर्वांना पडतो. तर बघा, आता या योजनेबाबत येणाऱ्या ताज्या अपडेटमुळे काही महिलांचं टेन्शन वाढू शकतं. ताजे अपडेट बघा, दररोज तुम्हाला बघा, लाडकी बहीण योजनेचे दररोजच अपडेट येत असतात. दररोज नवनवीन काही ना काही अपडेट येत असतात. भरपूर महिलांना वाटतंय दररोजच तुम्ही ते सांगतात. दररोज नवीन अपडेट येत असते. तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला तर त्यामुळे तुम्हाला वेगळी माहिती पाहायला मिळेल, या व्हिडिओमध्ये वेगळी माहिती पाहायला मिळेल. दररोज नवनवीन माहिती येत असते. त्यामुळे सर्वांनी दररोजचे व्हिडिओ पाहत राहा. कदाचित कोणत्याही व्हिडिओमध्ये तुमची माहिती महत्त्वाची असू शकते तुमच्या पैसे येण्याच्या संदर्भात. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा, येणाऱ्या ताज्या अपडेटमुळे मी जर पाहिलं असेल तर लाडकी बहीण योजनेच्या दररोज ज्या येणारे अपडेट आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो. मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचा GR असेल, नवीन काही मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असेल, नवीन पैसे वाटपाच्या संदर्भाचे त्या ठिकाणी मंत्रिमंडळातून काही आलेलं असेल तर संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे. तर बघा, येणाऱ्या ताज्या अपडेटमुळे काही महिलांचं टेन्शन वाढू शकतं. आता टेन्शन कसं वाढू शकतं बघा, काही महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नसल्याचं समोर आलेलं आहे. काही महिलांना पैसे मिळणार नसल्याचं समोर आलेलं आहे. याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. खरंच पैसे मिळणार नाहीत का, काय संदर्भात माहिती आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली, सर्वात सुपरहिट लाडकी बहीण योजना. कारण आत्तापर्यंत जवळपास 2.5 कोटी महिलांनी अर्ज तर अगोदरच केलेले आहेत आणि अजूनही नवीन महिलांना त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहेत. लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. मात्र गरीब आणि गरजू महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल, तसेच घरात 4 चाकी वाहन असलेल्या महिलाही घेत असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. बघा, काय पाहिलेले आपण तर 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या, त्यासोबतच 4 चाकी वाहन घरात असलेल्या महिलांचं देखील या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत. आता त्यामुळे आता सर्व अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर
नियमबाह्यपणे अर्ज बाद होणार आहेत. बघा, नियमबाह्यपणे म्हणजेच काय, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचे अर्ज बाद होतील. ज्यांच्या घरात त्या ठिकाणी 4 चाकी वाहन आहेत, ट्रॅक्टर वगळता त्यांचा अर्ज बाद होईल. अजूनही इतर काही अटी आहेत, तर त्या अटींनुसार या ठिकाणी या महिलांचे अर्ज बाद होतील. माजी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लोकसत्ता या वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 15 ते 20% म्हणजे जवळपास 35 ते 50 लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत. बघा, पाहू शकता बघा, 15 ते 20% महिला म्हणजे जवळपास 35 ते 50 लाख महिलांना या योजनेचे पैसे आता बंद होणार आहेत. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. तर बघा, त्यामुळेच या ठिकाणी तुमचं नाव या यादीमध्ये आहे का ते देखील तुम्हाला चेक करता येईल. यादी कशी चेक करायची ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पहा, कारण पुढचा हप्ता तुम्हाला येणार किंवा नाही ते कसं चेक करायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, दमदार असणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती, अर्जांची छाननी होणार. बघा, अदिती तटकरे. तर या सर्व प्रकरणाबाबत दैनिक लोकसत्ताशी बोलताना माजी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आलेले. बघा, काही गैरप्रकार झाल्याचे त्या ठिकाणी निदर्शनास आलेले. विशेषतः मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत आहेत. आता अर्जांची छाननी केली जाईल आणि त्यात अनियमितता आढळल्यास त्या लाभार्थीला बाद केलं जाईल. बघा, अर्जांची छाननी या ठिकाणी केली जाईल आणि त्यात अनियमितता असल्यास तर त्या लाभार्थ्यांना बाद केलं जाईल. सध्या कोणत्या महिलांना लाभ मिळतो? तर बघा, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कुटुंबातील केवळ एका महिलेसाठी ही योजना होती. सुरुवातीला जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा फक्त एकाच महिलेला लाभ मिळणार होता. नंतर 2 महिला करण्यात आल्या. मात्र नंतर ती 21 ते 65 वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी लागू करण्यात आली. बघा, या ठिकाणी फक्त 2 महिलांसाठी होती. नंतर बँक खाते असलेल्या आणि कुटुंबाचे एकूण उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र यापेक्षा जास्त उत्पन्न, बघा 2.5 लाखांपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचं निदर्शनास आले आहे. तर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेताना त्या ठिकाणी समोर आलेले आहेत. आता बघा, त्यामुळे आता या योजनेच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यामुळे योजनेचे जे काय अर्ज आहेत त्यांची या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. तर बघा, तब्बल 35 ते 50 लाख महिलांना फटका बसणार आहे. 35 ते 50 लाख महिलांच्या या ठिकाणी अर्ज बाद होणार आहेत, फटका बसणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र वयोगटातील 4,07 लाख मतदारांपैकी तब्बल 2,47 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. यावेळी अर्ज दाखल केलेल्या 13 लाख महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आले. मात्र आता यातील काही महिला पात्र नसल्याचे समोर आले. बघा, यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास बघा 35 ते 50 लाख महिला या ठिकाणी आता अपात्र होणार आहेत. त्यापैकी जवळपास 2.47 म्हणजे 2,47 लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी 13 लाख महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आले आहेत. मात्र आता यातील काही महिला पात्र नसल्याचं समोर आलेलं आहे. बघा, यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या योजनेसाठी पात्र नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर त्यामुळे जवळपास 35 ते 50 लाख महिला या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पण 35 ते 50 लाख महिला ज्या आहेत योजनेतून बाहेर पडतील आणि त्या महिलांचे पैसे आता ह्या ठिकाणी बंद होणार आहेत. ठीक आहे. तर बघा, हा जो काही निर्णय आहे तो अजूनपर्यंत झालेला नाही आहे. हा निर्णय होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. हा जो काही निर्णय तो होऊ शकतो त्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 35 ते 50 लाख महिलांचे पैसे या ठिकाणी बंद होऊ शकतात. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.